काय स्थिती आहे? ही सगळी दृश्य मी दाखवू. सर सध्या तालुक्यात काय काय परिस्थिती आहे? पाऊस कालपेक्षा आता बऱ्यापैकी ओसरतोय, परंतु जे ठराविक जे गाव आहे जसे पावशी असेल, चेनवंद असतील, अशा ठिकाणी काही लोक आहेत जे अडकलेले आहे. पण ते वर्षानुवर्ष साधारणतः एक ठराविक पातळीपर्यंत जर पाणी नाही आलं तर ती बाहेर पडत नाही. सेम आता आपण इथं बघताय की 20 ते 25 लोक आहेत, ते पहिल्या माळ्यावरती लोक जाऊन थांबलेले आहेत. एक ठराविक पातळी आल्यानंतर ते बाहेर पडतात. आपण त्यांना खूप कन्व्हिन्स केली, आपली टीम देखील तिथं मगाशी जाऊन आलेली आहे. त्या लोकांना आवाहन केलं, परंतु ती यायला सध्या तरी तयार दिसत नाहीये. कुडामधील मानगाव खोऱ्यात मुसळधार पावसामुळे निर्मल नदीला पूर आला आणि त्या ठिकाणी पुलाच्या बाजूचा रस्ता खचून गेलेला, भगदाड पडलेला आहे. सोबतच तिथे एक काल व्यक्ती वाहून गेली, त्याच्यासाठी काय रेस्क्यू करणार आहात का? वाहून गेलेली व्यक्ती आहे त्याचं शोधायचं काम चालू आहे आणि पुलाला ते भगदाड पडलेले आहे. परंतु दुसरा पर्यायी नवीन जो पूल आहे, जरी पूर्णपणे खुला नसला तरी लाईट व्हेकल्सचा वापर त्या ठिकाणी करता येतोय, त्यामुळे तो रस्ता तसा बंद झालेला नाही, ऍक्सेस आहे त्याला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यात अनेक लोक जे आहेत ते अडकलेले आहेत आणि एनडीआरएफची टीम जी आहे ती सध्या कुडामधील पावशी भागात दाखल झालेली पाहायला मिळते. आपण पाहत असाल तरी एनडीआरएफची टीम मदत कार्यासाठी पुढे आलेली पाहायला मिळत आहे. यासोबतच एनडीआरएफचे काही अधिकारी देखील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू. जैसे आप देख रहे हो यहाँ पे हमारे पास इन्फ्लेटेबल रबराइज्ड बोट्स है और लाइफ बॉयज है, लाइफ जैकेट्स है और ये सारा एफडब्ल्यूआर का सेफ्टी इक्विपमेंट के साथ लोगों के पास हमने भेजा है, टीम को भेजा है, वहां जाके लोगों को रेस्क्यू करें और इस तरीके से जो आपदा होते हैं इस तरीके से लोगों का सेफ्टी को. और कहाँ पे रेस्क्यू करने वाले हैं आप? इसके बाद फिर हमको आगे के जो कुछ एरियाज हमको बताया गया है, जैसे ये एक पवाई था, पौसई था, और इसके बाद आगे कुडाल है और इसके बाद बांडा करके एक एरिया है और फिर उसके बाद फिर जैसे डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जहाँ रिक्वेस्टेशन देगा वहां पे हम जाएंगे. तर या ठिकाणी एनडीआरएफची टीम जी आहे ती पाहायला आहेत. या ठिकाणी महसूलचे अधिकारी देखील दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी जे पुराच्या पाण्यात अडकलेले लोक आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न जे करत आहेत. एकंदरीत जर पाहिलं असेल तर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालेली आहे, अनेक लोक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत आणि त्यांना रेस्क्यू करण्यासाठी या ठिकाणी एनडीआरएफची टीम जी आहे ती दाखल झालेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन योगेश सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडा, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.